मान पक्षाला, मत अपक्षाला, मान पक्षाला, मत अपक्षाला. हा. तर मित्रांनो, आता आम्ही भोर या परिसरामध्ये आहोत आणि माझ्यासोबत तिथले काही स्थानिक तरुण आहेत. मगाशी मी त्यांना विचारलं की बाबा तुमच्याकडे मतदान कार्ड आहे का, तर ते म्हणले आहेत. तुम्ही मतदान करता का, तर करतो. मी त्यांना विचारलं तुम्ही मतदानाचे पैसे घेता का, ते म्हणले आम्ही पैसे आजपर्यंत कोणाचे घेतलेले नाहीत. मग ही अफवा कोण पसरवतं की पैशाशिवाय मतं दिली जात नाहीत? काय मत आहे मित्रांनो, कसं काय हे कोणी पसरवलं की मटण द्यावं लागतं, चिकन द्यावं लागतं, दारू द्यावं लागते, पैसे द्यावं लागतात तेव्हाच मतं मिळतात? हे कसं काय पसरतंय? त्यांचेच कार्यकर्ते असतील का, राजकारणी लोक असतील त्यांचेच कार्यकर्ते असतील पसरवणार. तुला काय वाटतं कोण पसरतंय असं? म्हणजे पुढाऱ्यांच्या जवळचे जे असतील ते हे पसरवतात. तुला काय वाटतं? समोरचा व्यक्ती बघूनच त्याला वोटिंग केलं पाहिजे. म्हणजे मतं विकली जात नाहीत हे तुम्हाला? मतं विकत मिळत नाहीत. मतं पटली तर मतं मिळतात, बरोबर आहे का? मतं पटली तर मतं मिळतात, मतं विकत मिळत नाही. आता तुम्ही ज्या भोरमध्ये आहे तिथे मला असं दिसतंय की इथे शिवाजी महाराजांचे 4 किल्ले आहेत. 4 किल्ले, तोरणा, राजगड, सिंहगड, पुरंदर. यांचा विकास का होत नाही? राजकारण्यांनी कधी लक्षच दिलं नाही त्याच्याकडे. म्हणजे ज्या दृष्टिकोनातून लक्ष दिले पाहिजे त्या दृष्टिकोनातून पर्यटनाचं असेल, पर्यटनाच्या दृष्टिकोनातून लक्ष दिलं नाही त्याच्याकडे. तुमच्यासारख्या माध्यमातून किंवा असं काही सोशल मीडियाद्वारे का मी पण कुठल्या तरी प्रतिष्ठानमध्ये काम करतो, संवर्धन करतो. ठीक आहे, राजगडला दरवाजे बसवण्याचं काम केलं ते साहित्य प्रतिष्ठानने, त्यातनी आपण काम केलेलं आहे ते किल्ल्याला पण. असंच झालेलं आहे. राजकारणी लोकांनी काही केलेलं नाहीये किल्ल्यांसाठी. याच्यासाठी हे कुठेतरी झालं पाहिजे, थांबलं पाहिजे. असे विचार पोचले पाहिजे लोकांपर्यंत की बाबा आपल्या महाराजांनी जे आपल्यापर्यंत काय करून ठेवलंय ते पुढे पण मुलांना म्हणा, लहान मुलांना किंवा कळलं पाहिजे, पुढे पोचलं पाहिजे. मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची की शिवाजी महाराजांचे हे 4 किल्ले जर व्यवस्थित म्हणजे संवर्धन केले, विकसित केले, त्याचं पर्यटन उभं केलं तर आपण सिंगापूर, दुबई, हाँगकाँग याच्यापेक्षा जास्त पर्यटक खेचू शकतो आणि त्याच्यातून 4-5 लाख कुटुंबाला इथं रोजगार मिळू शकतो. जे आज गावं ओस पडायला लागले. म्हणजे शिवरायांच्या काळामध्ये ज्यांनी मावळा म्हणून, शिलेदार म्हणून जे रण मैदानं गाजवली, आज त्यांचे वंशज कुठेतरी कुल्फी विक, कुठेतरी रिक्षा चालव, कुठेतरी वॉचमॅनचं काम कर आणि कुठेतरी मुंबई पुण्याला जाऊन माथाडीचं काम कर. त्या माथाडीला म्हणजे नाव द्यायचं माथाडी, जसं काय आम्ही सरकारी कलेक्टरची तुम्हाला नोकरी दिली आहे, तेही द्यायला 15-15 लाख रुपयाचा बिल्ला घ्यायचा. म्हणजे शिवरायांच्या मावळ्यांना कष्टाची कामं करायला लावायची, करायची हमालीची कामं, पण नाव द्यायचं माथाडी. आता आहे का डोक्याच्या बागेत? 15 लाख रुपये देऊन कोणी ओझी उचलतं का? पण शिवरायांच्या मावळ्यांवरती ती वेळ आलेली आहे. कोणी आणली? या पुढाऱ्यांनी आणली, बरोबर. म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या तरुणांचं संघटन झालं पाहिजे, या तरुणांना दिशा मिळाली पाहिजे आणि ह्या 4 किल्ल्यांचा विकास हाच एक मला वाटतं या मतदारसंघात ऐरणीचा मुद्दा पाहिजे. तुम्ही नवीन फॅक्टरी उभी करायची गरज काय? आवश्यकता नाही. बरं, दुर्दैवाचं आहे की तुम्ही 100-100 एकरची जमीन घेता, 100-100 कोटीची फार्म हाऊस बांधतात सगळ्या पक्षाचे नेते, पण शिवरायांच्या किल्ल्यासाठी 100 रुपये तुमच्याकडे नसतात. आणि म्हणून हे मावळ्यांची गावं ओस पडली, मावळ्यांचं भविष्य बकाल झालं. ते सुधारावं म्हणून मी यावेळी तुम्हाला अचानक सांगतो. आता मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं की मी काय करतोय. मी बारामती लोकसभेला अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे, उभा आहे. आणि माझं स्वप्न हेच आहे की या भागातील हे 4 किल्ले हे दुबई, सिंगापूर, हाँगकाँगच्या लेवलला उभे करायचे. आणि म्हणजे मी निर्माण करणारा कोण आहे? शिवरायांनी उभं करून दिले, फक्त त्याची डागडुजी करायची. माझ्या आजोबांनी छानपैकी वाडा उभा केलाय, तो पडतोय आणि मी नवीन झोपडी बांधायचा विचार का करू? की 1000 वर्ष टिकेल एवढा मोठा इतिहास शिवाजी महाराजांनी निर्माण केलाय, ते आपण करूया. तर अशा प्रकारचं एक विजन घेऊन, दुसरं काहीच नाही बरं का. मी इथे MIDC आणेल, मी इकडं याव आणेल, त्यावेळी मला असलं काही बोलायचं नाही. काही कुठल्या उद्योगाची गरज नाही, फक्त किल्ले, तिकडे जाणारे रस्ते, पर्यटन वाढवलं ना, मग त्यात दुर्ग पर्यटन आहे, शौर्य पर्यटन आहे, बरोबर की नाही, नाईट पर्यटन आहे, फॉरेस्ट पर्यटन आहे, असे पर्यटनाचे खूप प्रकार येतं. ते जर आपण केले, जसं मी दुबईत बघितलं, सिंगापूरला बघितलं, रशियामध्ये बघितलं, युरोपमध्ये मी बघितलं, अमेरिकेत बघितलं, तसं मला वाटतं की इथं डेव्हलप व्हावं. आणि म्हणून एक तरुणांचा प्रतिनिधी म्हणून मला कुठला पक्ष आवडला नाही, बरोबर. कारण कोण कुठल्या पक्षात कुठं कधी घुसेल, कुठल्या वाशिंगमधून कोण बाहेर पडेल काय सांगतात नाही. म्हणून मी कुठल्या पक्षाला लाईक करत नाही. मी उभा आहे. तुम्हाला तरुणांना काय वाटतं? माझ्यासारख्यांनी राजकारणात यावं? काळाची गरज आहे. चांगल्या व्यक्तींनी राजकारणात काय वाटतं मला? मी यावं राजकारणामध्ये? आणि जर मला लोकांनी चांगली मतं दिली नाही तर देणार ना लोक, तुमच्यासारखे लोक असतील, कारण माझ्याकडे वाटायला पैसे नाहीत मित्रांनो. पैशाचा काय विषय नाही ना. व्यक्तिमत्व चांगलं पाहिजे. मग जर तुम्हाला बदल पाहिजे असेल तर आपण एक वाक्य म्हणूया. मी पुढे म्हणेल, तुम्ही मागे म्हणायचं. मी म्हणेल बदल, तुम्ही म्हणायचं अटळ आहे,
बदल आठवले. आठवले. आणि जर बदल आपण नाही केला तर आपलं वाटोळं पक्कच आहे. बरोबर हा बरोबर. बदल अटळे नाहीतर वाटोळं पक्क आहे. बरोबर बरोबर. या सरपंच ठीक आहे. आपण सगळ्यांनी छानपैकी म्हणायचं. मी पुढे म्हणलं की पाठी म्हणा. हा हे सगळे फ्रेम बदल अटळ आहे नाहीतर वाटोळ आहे. हा मी फक्त बदल म्हणेल, हे म्हणतील अटळ आहे नाहीतर वाटोळं. वाटोळं. हा हा एक मिनिट. रेडी. बदल आठवले. बदल आठवले. नाहीतर वाटोळे. नाहीतर वाटोळे. मला तरुणांमध्ये हीच भावना जागवायची की लोक जे प्रचार करतायत काय की त्याला पक्ष लागतो, मोठं संघटन लागतं. मग मला सांगा, आतापर्यंत पक्ष नव्हता का? आतापर्यंत संघटना नव्हत्या का? मग हे किल्ले का ओस पडले? ही गावं का बकास झाली? इथले तरुण विस्थापित का झाले? हे बदलायला पाहिजे मित्रांनो. म्हणून मी तुम्हाला सांगेन, मी तुमच्या घरोबार येणार नाही, मी तुमच्या पाया पडणार नाही. शिवाजी महाराज लोकांच्या जाऊन पाया पडत होते का? नाही. लोक त्यांच्या पाया पडत होती विचार. की आमचा उद्धार करा, आमचं रक्षण करा. बरोबर ना? स्पष्ट असलं पाहिजे माणसाने. इथं काय आलंय, उमेदवाराला एवढा लाचार करायचा की त्यांनी म्हटलं पाहिजे परत निवडून नको. बरोबर. तर मला असले काही गोष्टी करायच्या नाहीत. जे आहे ते स्पष्ट तरुणांना सांगणं. मी ज्या तुम्हाला सांगितले ते तुम्ही तुमच्या गावातल्या, वाड्यातल्या, वस्तीतल्या, तांड्यावरती, पाड्यावरती सगळीकडे पोहोचवणे एवढीच तुमची जबाबदारी राहणार आहे. आणि हा बदल जर आपण केला तर तुम्हाला सांगतो 4 लाख कुटुंब याच परिसरातली आपण उभी करून दाखवू की ज्यांचं किमान महिन्याला 1 लाख रुपये उत्पन्न असेल. गाव सोडायचं नाही. हो, गाव सोडायचं नाही. हॉटेल वगैरे गाव सोडायचं नाही, पण त्या गावात राहून महिन्याला 1 लाख रुपये मिळतील याची व्यवस्था मी करून देईन. फक्त तुम्ही निष्कामपणे हे काम पुढे सरकवायचं किंवा की असं असेल. माझं चिन्ह जे काय असेल ते तुमच्यापर्यंत येईलच. फेसबुक, युट्यूब, व्हॉट्सअपवरनं तर तुम्ही तशा प्रकारची कृती करू शकता. आता तुम्हाला ही बातमी कशी मिळेल त्याची मी तुम्हाला व्यवस्था करून देतो. ओके.